अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या पांडुरंगाच्या भेटीसाठी दरवर्षी पंढरपूरला आषाढी एकादशी निमित्त मोठी यात्रा भरत असते। या यात्रेसाठी महाराष्ट्रातून शेकडो संतांच्या पालख्या पंढरपूरला येत असतात। यातील एक पालखी ही केंदूर गावचे रहिवासी असलेले महान संत कान्हराज महाराज यांची असते। कान्हराज महाराजांच्याबद्दल सांगायचे झाल्यास ते अत्यंत बुद्धिमान, चिंतनशील व सिद्धिप्राप्त पुरुष होते। नात्याने ते ज्ञानेश्वरादी भावंडांचे काका लागत। ही भावंडे कान्हराज महाराजांकडे केंदूरला येत जात असत। ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली त्यावेळी उपस्थित संत मंडळींनी निरोपाचे कीर्तन करण्याचा मान नात्याने आणि अधिकाराने मोठे असलेल्या कान्हराज महाराजांना दिला होता। आजही कार्तिकी एकादशी वेळेस आळंदीला होणाऱ्या यात्रेच्या निमित्तानं कान्हराज महाराजांच्या वंशजाला हा कीर्तनाचा मान दिला जातो। कान्हराज महाराजांची पालखी पंढरपूरला जाताना वाटेत अनेक गावात मुक्काम करत जाते। त्या गावात पालखीचे जंगी स्वागत होत असते। या सोहळ्यादरम्यान लोणंद या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि कान्हराज महाराजांची पालखी यांची भेट होत असते आणि ही भेट म्हणजेच काका पुतण्याची भेट होय। या भेटीचा सोहळा अविस्मरणीय, नयनरम्य आणि अवर्णनीय असा असतो। ऋणानुबंधाच्या हो चुकून पडतात गाठी, भेटीत तुष्टता मोठी या उक्तीप्रमाणे या भेटीच्या वेळी सोहळ्यात आपल्याला अनुभूती येत असते। असा हा पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होत असताना या भेटीच्या वेळेस भाविकांना जो आनंद मिळतो त्या आनंदाला पारावार नसतो। अत्यंत स्वर्गीय असा हा अनुभव या भेटीच्या वेळेस सर्व भाविक भक्तांना मिळत असतो। कान्हराज महाराजांच्या बाबतीत अनेक आख्यायिका सांगितल्या जातात। ज्यावेळी चांगदेव ज्ञानदेवांच्या भेटीसाठी आळंदी या ठिकाणी जात होते तेव्हा ते केंदूर मुक्कामी कान्हराज महाराजांकडे राहिले होते। तेव्हा गावच्या पश्चिमेला असणाऱ्या विठ्ठल मंदिरात त्यांनी मुक्काम केला होता। सकाळी उठून कान्हराज महाराज चांगदेवांना स्नान करण्यासाठी विचारावयास आले। त्यावेळी चांगदेवांनी त्यांना तुम्ही स्नान संध्या केली का अशी विचारणा केली। महाराजांनी चांगदेवांना सांगितले, मी रोज काशीला जाऊन गंगा स्नान करत असतो। असे सांगितल्यावर चांगदेवांचा त्याच्यावर विश्वास बसला नाही आणि त्यांनी याविषयी शंका उपस्थित केली। यानंतर कान्होराजांनी आपली शेंडी पिळून त्या ठिकाणी गंगेस पाचारण केले। ते ठिकाण आजही आपल्याला भागीरथी कुंड म्हणून केंदूर गावाच्या पश्चिमेला पाहावयास मिळते। या कुंडातील तीर्थ हे गंगे इतकंच पवित्र मानले जाते। द्यावया चांगदेवा प्रचिती, शिका पिळोनी दाविली भागीरथी, पाहुनी तो चमत्कार, योगी घाली नमस्कार। ज्ञानदेव चांगदेवाच्या भेटीवेळी कान्हराज महाराज उपस्थित होते असेही सांगितले जाते। पालखी सोहळ्याचा दिनक्रम ठरलेला असतो। भल्या पाटे उठून स्नानादी कर्मे उरकून वारकरी चालायला सुरुवात करतात। ठराविक अंतरावर चहा नाश्ता करण्यासाठी सोहळा ठरलेल्या ठिकाणी थांबतो। ठरलेल्या वेळी चोपदाराने इशारा करताच पुन्हा सोहळा मार्गस्थ होत असतो। रस्त्याने अखंड हरिनामाचा घोष करत वारकरी चालत असतात। एका दिवसात 15 ते 20 किलोमीटर अंतर रोज चालले जाते। मध्याह्नानंतर थोडासा विसावा घेतला जातो, पण विसावा घेतानाही भजन हरिनाम चालूच असते। वारीचे वैशिष्ट्य म्हणजे कोणीही वारकरी थकत नाही, दमत नाही किंवा आजारही पडत नाही। आम्हाला आमचा पांडुरंगच हाती धरून चालवतो अशी प्रत्येक वारकऱ्याची धारणा असते। कान्हराज महाराज यांनी अतिथी देवो भव ही शिकवण आपल्या आचरणातून संपूर्ण मानवजातीला दाखवून दिली। महाराजांच्या घरी आलेला पाहुणा कधीही उपाशी परत जात नसे। या त्यांच्या कार्यामध्ये त्यांच्या दोन्ही पत्नी त्यांना साथ देत असत। वेळी अवेळी रात्री अपरात्री आलेला अतिथी भोजन केल्याशिवाय कधीही परत जाऊ नये यासाठी कान्हराज महाराजांची धडपड चालू असे। त्यांची ही कीर्ती ऐकून एकदा प्रत्यक्ष पांडुरंगच अतिथीच्या रूपात त्यांच्याकडे आला। महाराजांनी त्यांना भोजनाचा आग्रह केला। पांडुरंग भोजनात बसले असता
कान्होराजांची मुले त्या ठिकाणी खूप गोंधळ करत होती. पांडुरंगाने महाराजांची परीक्षा पाहण्यासाठी जिथे अजिबात शांतता नाही तिथे मी भोजन करत नाही असे सांगून भोजनास नकार दिला. कान्होराज महाराजांना आपल्या मुलांचा खूप राग आला. त्यांनी मुलांना धरले आणि घराशेजारी असलेल्या आडात नेऊन टाकले आणि अतिथीरूपी देवाला त्यांनी भोजनाचा आग्रह केला. पण देवाने आता या घरात सुतक झाले आहे म्हणून मी या घरात भोजन करणार नाही अशी भूमिका घेतली. यावर कान्होपाटकांनी आपल्या मुलांची नावे घेऊन हाक मारली असता ती मुले एक एक करून वर येऊ लागली. हे पाहून देवाने आपले खरे स्वरूप प्रगट केले आणि कान्होराजांना दर्शन दिले. याप्रमाणे अनेक आख्यायिका महाराजांच्या बाबतीत सांगितल्या जातात. महिला, आबालवृद्ध, तरुण, विविध धर्म, 18 पगड जाती सर्वांना सामावून घेऊन आणि एकमेकांना माऊली या नावाने संबोधित करत अखंडपणे अविरतपणे चालणारी वारी म्हणजे अगम्य असे न उलगडणारे कोढेच. जो जो येईल त्याला बरोबर घेऊन आणि बरोबरीची वागणूक देऊन ही वारी अथकपणे चालतच असते. वारीत सहभागी झालेल्या महिला, वारकरी फुगडी भजन करताना आपल्याला दिसत असतात. तरुण मंडळांचा उत्साह तर शिगेला पोचलेला असतो. टाळकरी, मृदंगमणी यांचा आवाज आसमंत दणाणून सोडत असतो. वारकरी फुगडी, बैठक, लोटांगण अशा विविध प्रकारे आपला सहभाग दाखवत असतो. जवळपास 20 दिवस सर्वजण भौतिक सुखाचा त्याग करून भक्तिमय झालेल्या वारकऱ्यांना या काळात आपल्या सर्वस्वाचा विसर पडलेला असतो. पांडुरंगमय झालेले असतात सर्वजण. कान्होराजांची पालखी पंढरपूरकडे जात असताना मार्गावर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शनही सर्व वारकऱ्यांना होत असते. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. इतकी सोपी देवाची व्याख्या तुकारामांनी आपल्या सर्वांना सांगितली आहे. पाटकांची पालखी केंदूरवरून मुक्काम दर मुक्काम करत, मजल दर मजल करत, टाळमृदंगाच्या गजरात भक्तिरसात न्हावून हर्ष उल्हासात पंढरपूर या ठिकाणी दाखल झाली. आणि अवघ्या वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पंढरीमध्ये पाऊल ठेवताच वारकऱ्यांचा आनंद गगनात मावण्याचा झाला. पांडुरंगाच्या दर्शनाने वारकरी कृत्यकृत्य झाले. भाग गेला शिन गेला अवघा झालाशे आनंद या उक्तीप्रमाणे वारकऱ्यांची अवस्था झाली. केंदूर गावचे महान संत कान्होपाटक हे ज्ञानेश्वरांचे समकालीन तसेच अधिकारप्राप्त संत असूनही त्यांच्याबद्दल वारकरी संप्रदायाला विशेष अशी माहिती नाही. ती माहिती सर्वांना व्हावी यासाठी हा प्रयत्न. पंढरपूरहून परत आलेल्या पालखीचे स्वागत करण्यासाठी सर्व भाविक ग्रामस्थ वेशीजवळ जमतात. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे सर्वजण आनंद उत्सव साजरा करतात. वेशीमध्ये पालखीचे स्वागत करून भजनाच्या तालासुरात आबालवृद्ध, तरुण, महिला सर्व मिळून पालखी गावात मिरवून देऊळवाड्यात आणली जाते.
कानोपाटकांचे केंदूर दुजे असे पंढरपूर असे केंदूर नगरीबाबत म्हटले जाते ते अगदी योग्यच आहे. शांतम ब्रह्मपरम जलधीतकरम श्री शंभो तेजोद्भवम कानोपाटकम सर्वज्ञम त्वम द्विजवरम त्याहदहम सर्वदा. यानंतर सार्वजनिक आरती घेतली जाते आणि सर्व गावकरी आपापल्या घरी मार्गस्थ होतात. संत श्रेष्ठ कानराज महाराज की जय. पंढरीनाथ महाराज की जय. नाथ साहेबाचे चांग भले.